हॅलो गाइज, आज आपण रोमन अंक अभ्यासणार आहोत। बघा 1 साठी काय दिले तर आय दिले, 2 साठी डबल आय दिलेले, 3 साठी ट्रिपल आय दिलेले, 4 साठी आय व्ही दिलेला आहे, 5 साठी व्ही दिलेला आहे, 6 साठी व्ही आय दिलेला आहे, 7 साठी व्ही डबल आय दिलेला आहे, 8 साठी व्ही ट्रिपल आय दिलेला आहे, 9 साठी आय एक्स दिलेला आहे आणि 10 साठी एक्स दिलेला आहे। आता 11 ते 20 हे अंक कसे काढायचे हे आपण आज अभ्यासणार आहोत। आता बघा हा या ठिकाणी दिलेला जो एक्स आहे ना, तो एक्स काय करायचा आहे, ह्या ठिकाणी सगळीकडे मांडून घ्यायचा आहे। सर्व अंकांच्या पुढे काय करायचं आहे तर एक्स मांडून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचंय, 1 साठी काय आहे तर आय, ते आय मांडून घ्यायचं। म्हणजे 11 साठी काय निघालेलं आहे तर एक्स आय हा रोमन अंक निघालेला आहे। त्यानंतर 2 साठी काय आहे तर डबल आय, रेफच्या पुढे काय करायचंय डबल आय लिहून घ्यायचं आहे। बघा 3 साठी काय आहे तर ट्रिपल आय, मग एक्स ट्रिपल आय हे काय तर 13 साठी निघालेला अंक आहे। त्यानंतर बघा 14 साठी काय करायचंय, एक्स आपण पहिलाच लिहून घेतलेला आहे। आता 4 साठी काय तर आय व्ही, तर आय व्ही आहे असाच मांडून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा 5 साठी काय तर व्ही येतो, म्हणून एक्स व्ही म्हणजेच काय तर 15 ही संख्या निघालेली। त्यानंतर बघा 6 साठी काय लिहिलेलं आहे आपण व्ही आय, मग एक्सच्या पुढे काय लिहून घ्यायचंय तर व्ही आय लिहून घ्यायचंय, म्हणजेच एक्स व्ही आय हा काय तर रोमन अंक तयार होणार आहे। त्यानंतर 7 साठी काय तर व्ही डबल आय, व्ही डबल आय हा रोमन अंक मांडून घ्यायचा आहे। म्हणजे 17 साठी काय होतोय तर एक्स व्ही डबल आय हा रोमन अंक तयार होणार। त्यानंतर बघा 8 साठी काय दिलेलं आहे तर व्ही ट्रिपल आय हा रोमन अंक तयार होईल। म्हणजेच काय होईल तर एक्स व्ही ट्रिपल आय हा रोमन अंक तयार। त्यानंतर बघा इथं 9 साठी काय दिलाय तर आय एक्स दिलाय, मग या एकच्या पुढे काय मांडून घ्यायचंय तर आय एक्स हा रोमन अंक मांडून घ्यायचा आहे। म्हणजेच 19 साठी काय होणार आहे तर एक्स आय एक्स असा रोमन अंक तयार होईल। त्यानंतर 20 साठी बघा एक्स दिलेलाच आहे आणि ह्या 10 मधला काय करायचं एक्स घ्यायचा आहे, म्हणजे 20 चा डबल एक्स हा काय होईल तर रोमन अंक तयार होईल।